राज्यभरात पोलीस भरतीची प्रक्रिया सुरू आहे। लाखो विद्यार्थी या परीक्षेसाठी आपल्या जीवाची बाजी लावत आहेत। काहींना यश मिळतंय तर काहींच्या वाट्याला अपयश सुद्धा येताना दिसून येत आहे। अनेक परीक्षांमध्ये उमेदवार वेगवेगळ्या शक्कल लढवत गैरप्रकार करत असल्याचं देखील आढळलेलं आहे। असाच डिजिटल कॉपीचा प्रकार रायगडमध्ये पोलीस भरती दरम्यान समोर आलाय। पाहूयात। पोलीस भरती परीक्षेतले मुन्नाभाई, पोलीस भरती परीक्षेत डिजिटल कॉपी, कानात इलेक्ट्रॉनिक्स चिप बसवून कॉपी। रायगडमध्ये पोलीस शिपाई पदाच्या 391 जागांसाठी भरती प्रक्रिया सुरू आहे। लेखी परीक्षा अलिबाग आणि पेण इथल्या 11 केंद्रांवर घेण्यात आल्यात। यामध्ये 6 विद्यार्थ्यांनी गैरप्रकार केल्याचं उघड झालंय। यांनी केलेल्या कॉपीच्या प्रकारामुळे धक्का बसलाय। चक्क कानामध्ये इलेक्ट्रॉनिक्स चिप डिव्हाइस बसवून या विद्यार्थ्यांनी परीक्षा दिल्याचंही समोर आलंय। पोलिसांकडून लेखी परीक्षेच्या दरम्यान विशेष काळजी घेतली जाते। कॉपीचे प्रकार रोखण्यासाठी हँडहेल्ड मेटल डिटेक्टरचा वापर करण्यात येतो। तरीही काही उमेदवार हिमतीची बाजी लावून असे गैरप्रकार करतात। पोलिसांच्या विशेष तपासणीमध्ये रायगडमधला हा प्रकार समोर आलाय। गेट मधूनच एंट्री करताना त्यांचं स्ट्रिक्टली चेकिंग आणि फ्रिस्किंग आम्ही करत होतो आणि त्यासाठी आम्ही हँडहेल्ड मेटल डिटेक्टरचा पण आम्ही वापर करत होतो। या दरम्यान या परीक्षेच्या दरम्यान आम्हाला 6 उमेदवार असे मिळाले, पुरुष उमेदवार आहेत की ज्यांनी त्यांच्याकडे त्यांच्या कानामध्ये इलेक्ट्रॉनिक डिव्हाइसेस त्यांच्याकडे मिळून आले। त्यांच्याकडे त्यांच्या बॉडीच्या आतमध्ये काही आणखी पण काही डिव्हाइसेस मिळून आले। रायगडच्या अलिबाग आणि पेण इथल्या परीक्षा केंद्रांवर गैरप्रकार करताना आढळून आलेले 6ही उमेदवार हे मराठवाड्यातले आहेत। या उमेदवारांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय। त्याचबरोबर ते या डिव्हाइसवरनं कुणाच्या संपर्कात होते का या दिशेनं आता पोलिसांचा तपास सुरू झालाय। बाहेर लांब कुठेतरी बसलेल्या व्यक्तीशी पण कनेक्टेड आहे। या 6 लोकांना डिटेन करण्यात आलेलं आहे आणि यांच्यावरती गुन्हे नोंद करण्याची प्रक्रिया चालू आहे। आता यांना जे कोणी मदत करणारे जे आरोपी आहेत तर त्यांचा शोध आम्ही घेत आहोत। गैरप्रकार करताना आढळलेले उमेदवार नेमके कोण आहेत एक नजर टाकूया। बीड जिल्ह्यातील रामदास जनार्दन ढवळे, बीड जिल्ह्यातील दत्ता सुभाष ढेंबरे, बीडमधीलच ईश्वर रतन जाधव, बीड जिल्ह्यातील गोरख गंगाधर गडदे, बीडमधील शुभम बाबासाहेब कोरडे आणि संभाजीनगरमधील सागर धरमसिंग जोनवाल। 2003 मध्ये मुन्नाभाई MBBS या चित्रपटातल्या नायकानं डॉक्टर होण्यासाठी अशा प्रकारच्या डिव्हाइसचा वापर केला होता। तेव्हापासून अनेक परीक्षेत असा प्रकार उमेदवारांकडून केला जात असल्याचंही समोर येत आहे। भावी पोलिसांचा कॉपीचा हा अनोखा कानमंत्र अनेकांचं डोकं चक्रावल्याशिवाय राहणार नाही। प्रफुल्ल पवार, झी 24 तास, रायगड।